नमस्कार, मी प्रांजल कुलकर्णी. NDTV एक्सप्लेनरमध्ये खरं तर मी तुमचं स्वागत करतो. भाजपची पहिली यादी आज जाहीर झालेली आहे. यामध्ये अनेक विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे, तर अनेकांचा पत्ता हा कट झाल्याचं बघायला मिळतंय. तर काही आमदार असे देखील आहेत की त्यांच्या घरातील सदस्यांना यंदा संधीही देण्यात आलेली आहेत. उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर आपण सुरुवातीला नाशिक जिल्ह्याचा विचार करूयात. आपण जर बघितलं तर नाशिक शहरामध्ये भाजपचे 3 विद्यमान आमदार आहेत. यामध्ये नाशिक पूर्वचे राहुल डिकले, नाशिक पश्चिममधून सीमा हिरे, तर नाशिक मध्यमध्ये देवयानी फरांदे या सध्या विद्यमान आमदार आहेत. मात्र आजच्या या यादीमध्ये नाशिक पूर्व आणि नाशिक पश्चिममध्ये सीमा हिरे आणि राहुल डिकले यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहेत. मात्र देवयानी फरांदे यांचं नाव हे यादीमध्ये नाही आहे. त्यामुळे कुठेतरी देवयानी फरांदे यांचा पत्ता कट झाला आहेत का, अशी चर्चा जी आहे ती राजकीय वर्तुळात रंगू लागलेली आहेत. नाशिकमध्ये खरं तर हा चर्चेचा विषय हा ठरलेला आहे. यासोबतच आपण जर बघितलं तर नाशिक पश्चिममध्ये सीमा हिरे यांच्या नावाला खरं तर भाजपमधील एका गटाचा विरोध हा बघायला मिळत होता. माजी नगरसेवक असतील, काही पदाधिकारी असतील, यांनी बैठका देखील घेत त्यांच्या नावाला कडाडून विरोध हा दर्शवलेला होता. मात्र हा सर्व विरोध डावलून सीमा हिरे यांना पुन्हा एकदा संधीही देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता या नाराज जे पदाधिकारी आहेत त्या गटाची पुढची भूमिका काय असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. नाशिक पूर्वचा आपण विचार केला तर नाशिक पूर्वमध्ये राहुल डिकले यांना संधी देण्यात आलेली आहेत. त्यांच्या जागी विद्यमान आमदार बाळासाहेब, त्यांच्या जागी माजी आमदार बाळासाहेब सानप असतील. यासोबतच माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते हे देखील या जागेवर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र राहुल डिकले यांना पुन्हा एकदा आज संधी देण्यात आली आहेत. आजच्या यादीमध्ये त्यांचं देखील नाव जे आहे ते बघायला मिळत आहेत. यासोबतच आपण ग्रामीण भागात जिल्ह्याचा जर विचार केला तर चांदवड देवळा मतदारसंघ हा गेल्या 3 दिवसांपासून चर्चेत होता आणि याला कारण ठरलं होतं ते म्हणजे केदार नाना आहेर हे नाव. इथे जे विद्यमान आमदार आहेत राहुल आहेर यांनी 3 दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली होती आणि मी माघार घेतोय असं त्यांनी म्हटलं होतं. यासोबतच त्यांचे बंधू केदार नाना आहेर यांच्या देखील नावाची त्यांच्याकडून शिफारसही करण्यात आलेली होती. ते आता पुढील उमेदवार असतील असं देखील त्यांनी म्हटलेलं होतं. यामुळे कुठेतरी राहुल आहेर समर्थकांमध्ये नाराजीचा सूर हा पसरला होता. मात्र आजच्या या यादीमध्ये केदार नाना आहेर नाही तर राहुल आहेर यांचंच पुन्हा नाव हे जे आहे ते आलेलं आहे. यासोबतच आपण जर अहमदनगरमध्ये विचार केला तर अहमदनगरमध्ये महसूल मंत्री यासोबतच भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना पुन्हा एकदा संधीही देण्यात आलेली आहेत. मात्र एकीकडे त्यांना संधी देण्यात आलेली असताना दुसरीकडे त्यांचे पुत्र यासोबतच माजी खासदार सुजय विखे पाटील यांचं नाव हे बघायला मिळत नाही आहे. ते स्वतः संगमनेरमधून निवडणूक लढवण्यासाठी खरं तर इच्छुक होते. त्यामुळे आता पुढच्या यादीमध्ये सुजय विखे पाटील यांच्या नावाचा विचार होतो का हे बघणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे. यासोबतच श्रीगोंदा जो मतदारसंघ आहे तिथे बबनराव पाचपुते यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारीही देण्यात आलेली आहेत. आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून बबनराव पाचपुते यांची खरं तर तब्येत ही बरोबर नाही, तब्येत ही खराब आहेत आणि त्यामुळेच कदाचित हा बदल जो आहे तो करण्यात आला असावा अशी देखील चर्चा आहेत. यासोबतच कर्जत जामखेड हा खरं तर मतदारसंघ नेहमी चर्चेचा विषय ठरत असतो. कारण इथे जे आमदार आहेत, माजी आमदार राम शिंदे जे आहेत त्यांचे आणि यासोबतच आपले शरद पवार गटाचे रोहित पवार यांच्यामधील जो राजकीय वैमनस्य आहे तो खर्च सर्वश्रुत आहेत. आणि पुन्हा एकदा आज राम शिंदे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. चौथ्यांदा खरं त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. विधान परिषदेची आमदारकी दिल्यानंतर पुन्हा एकदा विधानसभेसाठी भाजपने त्यांच्यावरती विश्वास जो आहे तो दाखवलेला आहे. यासोबतच आपण जर धुळ्यामध्ये जर गेलो तर धुळे शहर ही जी जागा आहे ती खरं तर शिवसेनेची पारंपरिक अशी जागा आहे. मात्र तिथे पहिल्यांदाच ही जी जागा आहे ती भाजपला सुटलेली आहेत आणि अनुप अग्रवाल यांना संधीही देण्यात आलेली आहे. आपण जर जळगावमध्ये म्हणजे खान्देशच्या भागात जर गेलो तर जळगावमध्ये जामनेर हा जो मतदारसंघ आहे तो गिरीश महाजनांचा मतदारसंघ आहे. अनेक टर्नपासून खरं तर गिरीश महाजन इथे आमदार आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी आपण जर बघितलं तर गिरीश महाजन यांनी आपण स्वतः ही निवडणूक लढवणार नाही असे संकेत देखील दिलेले होते. देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभा घेत तुम्हीच पुन्हा ही निवडणूक लढवा असं देखील म्हटलेलं होतं. त्यामुळे खरं तर इथे नक्की आता भाजपचे उमेदवार कोण असतील याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच गिरीश महाजन यांनाच पुन्हा इथं संधी देण्यात आलेली आहे. यासोबतच जळगाव शहरामध्ये जर आपण बघितलं तर सुरेश भोळे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली आहेत. इथे खरं तर भाजपकडून अनेक जण इच्छुक होते. त्यामुळे भोळे यांच्या नावाला देखील विरोध हा बघायला मिळत होता आणि तिथे बंडखोरीची देखील शक्यता जी आहे ती मोठ्या प्रमाणावर आहे. एकंदरीतच आज ही यादीही आलेली आहेत. यामध्ये अनेकांचा पत्ता देखील हा कट झाला आहेत का अशा देखील चर्चा रंगलेल्या आहेत. त्यामुळे कुठेतरी आता भाजपची ही दुसरी यादी कधी येते, त्यामध्ये कोणाकोणाचं नाव येतं, कोणाकोणाला संधी देण्यात येते याकडेच खरं तर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.